राणाजी ऐका ना, एक नंबर किल्ला त्या काळात कसा बांधला असेल? हो ना, त्या काळात असे किल्ले शिसाने बांधायचे. त्याचं काय, त्या काळात सिमेंट नव्हतं ना बघ, म्हणून शिसा वापरायचे. आणि ते भट्टीत टाकलं की लगेच तळतं. लो मेल्टिंग पॉइंट. आणि मोठमोठ्या दगडांच्या मध्ये टाकलं की लगेच घट्ट होतंय. हाय डेन्सिटी. काय म्हणलात? काही नाही, तुम्ही बोला ना. तर अशी मोठमोठी बांधकामं असायची ना, तर त्यासाठी शिसं वापरायचे. मेन बांधकामात शिसं आणि बाकीचं बांधकामात ते चुनं वापरायचे. हो, चुना बिलही चांगला असते. हां, मग काय बी असू द्या, उन्हाळा पावसाळा हिवाळा, ते बांधकामाचं संरक्षण करते. म्हणजे पन्हाळा बी असाच बांधलाय. तुम्हाला सांगू, यो किल्ला शिवाजी महाराजांच्या आधीपासून होता. शिवाजी महाराजांच्या काळात तो फेमस झाला. हे बघा, हे 3 दरवाजा, 1 2 3, 3 दरवाजे एकत्र आहेत म्हणून त्याला 3 दरवाजा नाव पडले. आणि त्याच्या बाजूला आहे ते धान्य कोठार. कसे, त्या काळात पावसात खाली जाता यायचं नाही. आणि समजा अचानक शत्रूचा येडा पडला, मग सैनिकासनी माणसासनी खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून ते धान्य कोठार. ती आहे ना व, ती गांधार बावडी. अहो, कोणता बिरतो असू द्या, त्यातलं पाणी कधी बी आटायचं नाही. आणि ही सज्जाकोटी. सिद्धी जवाहरनं जेव्हा येडा घातला तेव्हा शिवाजी महाराज इथनं सुटून विशालगडावर गेले. बाजीप्रभू शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी आपला जीव दिला. अहो, मग शिवाजी महाराजांनी योच किल्ला जिंकून घेतला. आणि नंतर आपल्या करवीर राजाची राजधानी सुद्धा योच किल्ला होता. एवढं सगळं कुठून शिकलात राणाजी? हो, शिकायला कशाला पाहिजे, त्या तर आपल्या जुन्या रीती आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राला शाहिरांची लोककलावंतांची परंपरा लाभलेली आहे. अहो, कलावंतांनी भारूड, गणगवळण, पोवाडा, अहो त्यांच्या कलेच्या रूपात समधी माहिती साठवून ठेवले. आणि इतिहास गोष्टीच्या रूपात सांभाळून ठेवलाय. आपण फक्त ऐकायचं, माणूस आपल्या आप शिकत जातो. त्यासाठी शिकायची गरज लागत नाही. कमाल आहे बाबा तुमची. अहो, माझी कसली कमाल? कमाल तर लोककलावंतांची आहे. तुम्हाला सांगू, इथंच कुठंतरी शाहीर बसतात. हो, लई भारी पोवाडा म्हणतात. मी लहानपणी यायचो ना, तेव्हा त्यांच्याकडे पोवाडा ऐकायचो. तुम्हाला ऐकायचं आहे काय? तुम्ही बी 2-4 चांगल्या गोष्टी शिकते. जायचं काय? हो, चालतंय की. चला या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.